मी जिथे राहते ना, तिथे बाजूलाच शेत आहे आणि त्या शेतामध्ये मस्त मोहरीची झाडं लावलेली होती. छान छोटे-छोटे रोपं होते आणि कवळे होते. ज्यांचं शेत होतं ना, त्यांनी ही मस्त मोहरीची कोवळी-कोवळी रोपं आम्हाला काढून दिली आणि ती जर मिळाली तर मी म्हटलं, "आता याचं काय करू?" तर सगळ्यात आधी तर सरसों का सागच आठवलं. म्हटलं, "चला, मग आज आपण सरसों का साग आणि मक्के दी रोटी करूया." ही पंजाबी डिश जरी असली, तरी ही महाराष्ट्रीयन पद्धतीने करणार आहे. म्हणजे ऑथेंटिक पंजाबी डिश प्रमाणे मी करणार नाहीये. थोडेसे ट्विस्ट एंड टर्न्स त्याच्यामध्ये राहणार आहे. थोडेसे काहीतरी माझे पण एफर्ट्स मी घालणार आहे आणि ही मस्त सरसों का साग आणि मक्के दी रोटी करणार आहे. आता हे जे सरसों का साग आहे किंवा सरसोची जी पानं आहे म्हणजे मोहरीची जी पानं आहे आहे ना, तर ती कोवळी-कोवळी आपल्याला घ्यायची आहे. जी मोठी पानं आहेत ती घ्यायची नाहीये. तर ही पानं मी स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतली. सोबतच मी थोडासा पालक आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे. आता ऑथेंटिक किंवा पारंपरिक पद्धतीने जर केलात, तर तिथे बथुआ वगैरे जे असतं हिंदीच नाव मला माहिती आहे. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात माहिती नाही, ते पण घालतात. पण इथे आपल्याकडे किंवा महाराष्ट्रात कदाचित ती भाजी मिळत नाही किंवा त्याला दुसरं काय नाव आहे हे मला माहिती पण नाहीये. तर ही 3 पानच किंवा ही 3 भाज्या मी इथे घेतलेल्या आहे. फक्त मोहरीची जी पानं असतात किंवा मोहरी जी असते ना, ती थोडीशी गरम असते. त्यासाठी म्हणून आपल्याला यामध्ये दुसऱ्या साग किंवा दुसऱ्या ज्या पालेभाज्या आहेत त्या पण घालाव्या लागतात. मग पालकाचं आणि मेथीचं प्रमाण मी थोडंसं कमी घेतलेलं आहे. जेवढं आपण मोहरीची पानं घेतली, त्याच्या अर्धी मी पालक घेतली आहे आणि त्याच्या पण अर्धी मेथी घेतलेली आहे. मेथीचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं, कारण मेथी कडू असते, मग ही भाजी पण कडू लागू शकते त्यासाठी. तर या तिन्ही भाज्या मी स्वच्छ आधी धुवून घेतल्या आणि त्यानंतर इथे चिरून घेतलेल्या आहे. आता या चिरलेल्या भाज्या या कुकरमध्ये घातल्या आणि आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत. पटकन होते. त्यानंतर थोडंसं यामध्ये आपल्याला एक वाटण टाकायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये मी 5-6 मिरच्या घेतल्या. थोडंसं आलं घेतलेलं आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. अगदी प्लेन नाही करायचं, असं थोडंसं क्रंचीत असं थोडंसं जाड तुकडे राहिले तरी चालेल. ही जी आपण तयार केलेली पेस्ट आहे, ती मी 2 टेबलस्पून यामध्ये घातली. आता हे सगळे पानं छान मिक्स व्हावे किंवा चांगले मिळून यावे त्यासाठी आपल्याला इथे मक्याचं पीठ घालायचं आहे. तर मक्याचं पीठ असंच न घालता या मक्याच्या पिठाला थोडंसं आपण भिजवून घेऊ, थोडंसं ओलं करून घेऊ आणि हे जे बॅटर आहे ना, हे या भाजीमध्ये घालू. हे मक्याचं पीठ जर आपण कोरडं घातलं, तर यामध्ये त्याचे लम्प्स होतात, गडे होतात. म्हणून हे पाण्यामध्ये मिक्स करूनच यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते, अगदी 1 कप आणि सोबतच 1 चमचा मीठ पण घालू आणि याचं झाकण लावून याच्या मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढू आणि कमी गॅस करून परत 2 शिट्ट्या काढून घेऊ. ही जी भाजी आहे ती शिजायला थोडासा वेळ लागतो, कारण ती मिळून येत नाही, व्यवस्थित शिजली जात नाही. त्याच्यामुळे एवढ्या शिट्ट्या आपल्याला काढणं आवश्यक आहे. ही भाजी तुम्ही पातेल्यामध्ये वगैरे पण शिजवू शकता, पण त्याला भरपूर वेळ लागू शकतो. 1 ते सव्वा तास लागू शकतो, फक्त पातेल्यामध्ये शिजवल्यानंतर. म्हणून मी इथे कुकरमध्येच ही लावत आहे, पटकन होते. हे बघा, इथे कुकरच्या शिट्ट्या संपूर्ण झालेल्या आहे आणि आता मी इथे कुकर उघडत आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं, की कमी गॅसवरती पण आपल्याला 2 शिट्ट्या काढायच्या आहे. पण मला थोडी घाई होती म्हणून मी 1च शिट्टी काढली आणि इथे भाजी जी आहे ना, जशी मला पाहिजे तशी तितकी काही शिजली नव्हती. अजून 2 शिट्ट्या किंवा अजून 5 मिनिटं कमी गॅसवरती ठेवायला पाहिजे होतं असं मला वाटलं. आता आपल्याकडे जी रवी असते किंवा डाळ घोटणी असते त्याच्याने या पद्धतीने घोटून घ्यायची आहे. इथे आपल्याला ही भाजी पूर्णपणे चांगली घोटून घ्यायची आहे. जर घोटली ना व्यवस्थित, की मग ती भाजी एकदम छान अशी लागते. नाही तर पाणी वेगळं आणि ही जे साग आहे किंवा हे जे पालेभाज्या आहेत त्या वेगळ्या होतात आणि म्हणूनच आपण यामध्ये जे मक्याचं पीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे पण ही भाजी छान एकत्रित होण्यात मदत करते. इथे तुम्हाला थोडंसं पीठ जर कमी वाटलं, तर अजून 1-2 चमचे पीठ पण यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही यामध्ये 1 चमचा बेसन पीठ सुद्धा घालू शकता. आता हे बघा, ही भाजी छान मिक्स झालेली आहे. तुम्हाला यापेक्षा अजून मिक्स केलेली भाजी आवडत असेल, तर तुम्ही तसंही करू शकता. आता मला इथे थोडेसे असे क्रंची जी असते ना, तशी पण आवडते म्हणून मी तशीच ठेवलेली आहे.
आता इथे एका कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलं. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर सुद्धा करू शकता. ऑथेंटिकली म्हणजे पारंपरिक पद्धतीने तर तुपाचाच वापर केला जातो. पण मी इथे तूप वापरत नाहीये. कारण घरामध्ये सगळ्यांनाच सर्दी खोकला झाला आहे आणि जास्त तुपाने वगैरे खोकला परत वाढू शकतो, म्हणून मी इथे तूप वापरत नाहीये, तर तेलच वापरलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घातल्या. मिरच्या थोड्याशा चांगल्या झाल्या की यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. तर मी इथे 1 मीडियम साईजचा कांदा आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो असं बारीक चिरून घेतला. ते दोन्ही पण यामध्ये घातलं. सुरुवातीला जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं मिरची, आलं आणि लसूणचं, ते यामध्ये 1 टेबलस्पून घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करू आणि 1-2 मिनिटं परतवून घेऊ. इथे 1 मिनिटं परतवून झालेला आहे. कांदा पण चांगला सॉफ्ट आणि टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. मीठ आपण सुरुवातीला पालेभाजी शिजताना पण घातलेलं आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता ही जी घोटलेली आपली साग आहे, ती यामध्ये घालून घेऊ. थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. कुकरमध्ये अगदी थोडं पाणी घेतलं, अर्धा कप आणि ते पण यामध्ये घातलेलं आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला खूप थिक ठेवायची नाहीये किंवा खूप अगदीच पातळ पण ठेवायची नाहीये. तर हे बघा या पद्धतीने मी ठेवलेली आहे आणि अजून थोडंसं याला ना शिजवलं की ही घट्ट होते. तर आपण आता याला 10 मिनिटं असंच या पद्धतीने शिजवणार आहोत आणि शिजवताना मध्ये-मध्ये घोटून घ्यायचं, म्हणजे छान ही मिक्स होते आणि व्यवस्थित घोटलेलं हे सरसों का साग मस्त लागतं. आणि यामध्ये आपल्याला कुठलेच मसाले वगैरे जास्त घालायचे नाहीये. यामध्ये मी 1 चमचा धणे जिरे पूड घालणार आहे. बाकी कुठलेच मसाले घालायचे नाहीये. तिखट जे काही आहे ना, म्हणजे तिखटाचं जे काही प्रमाण आहे, ते आपल्याला फक्त जी हिरवी मिरची आपण यामध्ये घातली त्यानेच येणार आहे. त्याच्यामुळे जेवढी तुम्हाला तिखट पाहिजे आहे, तेवढा तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे. आणि लाल मिरची जी आहे, ती फक्त आपल्याला तडक्याला घालायची आहे. जर तुमची लाल मिरची थोडीशी तिखट असेल, तर तुम्ही कमी घातली तरी चालेल. आता मी फक्त फोडणीला ही बेडगी लाल मिरची वापरलेली आहे, तर मी ही 2 वापरलेली आहे. आणि तिखट कितपत तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणे तुम्ही वापरू शकता. आता हे आपण 10 मिनिटं असंच घोटत आणि छान मिक्स करत शिजवून घेऊ. आणि तोपर्यंत या सरसों का साग सोबत खाण्यासाठी जी मक्के दी रोटी असते, म्हणजे मक्याची जी पोळी असते, ती करून घ्यायची आहे. तर त्यासाठी असं मक्याचं पीठ मिळतं, ते घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर आणि मका पीठ हे वेगवेगळं असतं. कॉर्नफ्लोअर ते पांढरं असतं आणि जे आपल्याला मंचुरियन वगैरे करण्यामध्ये त्याचा उपयोग होतो. आणि हे जे मक्याचं पीठ असतं ना, हे असं पिवळं असतं आणि थोडंसं दाणेदार असतं. तर हे पीठ आपल्याला वापरायचं आहे. इथे मी 1 कप हे मक्याचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर अर्धा कप मी इथे गव्हाचं पीठ घालत आहे. आता हे ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही फक्त मक्याचं पीठ पण घेऊ शकता. पण गव्हाचं पीठ घेतल्यामुळे काय होतं, पोळी व्यवस्थित त्याला म्हणजे चिक्की येते आणि व्यवस्थित लाटली जाते. आणि महत्त्वाची टिप इथे ही, की जेव्हा तुम्ही मक्याचं पीठ फक्त घेता ना, तर तेव्हा त्याची जर उकड काढून घेतली, जसं आपण भाकरीला वगैरे किंवा भाकरीचं पीठ जुनं असेल तर उकड काढतो, त्या पद्धतीने जर उकड काढून घेतली, तर त्या मक्याच्या पिठाच्या ज्या पोळ्या आहे, म्हणजे ह्या रोटी ज्या आहे, त्या खूप छान होतात, व्यवस्थित लाटल्या जातात. नाहीतर याला अजिबात चिक्की नसल्यामुळे काय होतं, ही जेवढी तुम्ही लाटत जाल तेवढी ती फाटत जाते. आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालू. थोडासा ओवा मी असा हाताने क्रश करून घालते आणि कोमट पाण्याने हे भिजवून घेऊ. हे बघा, हे मी व्यवस्थित असं भिजवून घेतलं. एक 10 मिनिटं आपल्याला याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर परत एकदा मी मळून घेतलं आणि आता आपण याच्या पोळ्या किंवा रोटी तयार करू. इथे जसे आपण फुलके तयार करतो ना, त्याच पद्धतीने करायचे आहे. आता यामध्ये तुम्ही थोडासा ट्विस्ट असा करू शकता, की जसे आपण तंदुरी रोटी तयार करतो, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे लाटून घ्यायचं आणि वरच्या साईडनी पाणी लावून तव्याला जी ओली साईड आहे ती तव्याला ठेवायची आणि जसे आपण तंदुरी रोटी करतो त्या पद्धतीने तव्यावरतीच तंदुरी रोटी पण तयार करू शकता. पण मी इथे आपले फुलके जसे असतात ना, त्या पद्धतीनेच करून घेत आहे, लाटून घेत आहे.
हे बघा, पहिली बाजू पण छान भाजली गेली आणि दुसरी बाजू पण व्यवस्थित भाजली गेलेली आहे. या पद्धतीने ही तव्यावरतीच फुगत आहे, पण मी असं गॅसवर डायरेक्ट अशी शेकणार आहे किंवा भाजणार आहे. हे बघा, या पद्धतीने मस्त आपली ही मक्के रोटी तयार आहे. याच्या कडा ज्या असतात ना, त्या अशाच थोड्याशा चिरलेल्या, फाटलेल्या दिसतात. तुम्हाला अगदी गोल अशा दिसायला पाहिजे असेल, तर तुम्ही एखादं झाकणीने वगैरे त्याचा चांगला शेप तयार करून घेऊ शकता. मला हे असंच आवडतं म्हणून मी असंच ठेवलेलं आहे. आता या गरमागरम मक्के दी रोटीला मस्त तूप लावून घेऊ आणि आता हे सरसों का साग आणि मक्के दी रोटी सर्व्ह करू. सोबतच इथे गूळ सर्व्ह केला जातो. अ, पंजाबी किंवा पंजाबी फॅमिलीमध्ये किंवा पंजाबमध्ये. तर मी पण इथे थोडासा गुळाचा खडा ठेवलेला आहे. कापलेला कांदा ठेवला आहे. सोबतच थोडीशी मिरची ठेवलेली आहे आणि हे आपलं मस्त असं सरसों का साग आणि मक्के दी रोटी तयार आहे. ही माझी अगदी साधी सोपी मक्के दी रोटी आणि सरसों का सागची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. ऑथेंटिक नसली तरीही कुकरमध्ये झटपट होते, जास्त वेळ लागत नाही. हां, भाज्या निवडायला किंवा त्या चिरायला वगैरे थोडासा वेळ लागू शकतो. पण बाकी हे सगळं तयार असेल ना, तर ही भाजी पटपट, झटपट कुकरमध्ये तयार होते. आणि हिवाळा आहे, थंडी सुरू आहे आणि या थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये मस्त संध्याकाळच्या जेवणामध्ये सरसों का साग आणि मक्के दी रोटी जर मिळाली तर मज्जाच मज्जा. तुम्ही पण हिवाळा स्पेशल ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कशी आवडते? पातेल्यामध्ये तयार केलेली, घोटलेली का कुकरमध्ये ही झटपट? हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी सोनल परत भेटते उद्या दुपारी 2 वाजता अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.